समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. धर्माच्या करिता आहास जगती, रामानी धाडियले. ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन जे स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझविणे, नाही कोणी तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, भूतात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. गत प्रवचनामध्ये आपण गुरु निश्चय आणि गुरु लक्षण याचं चिंतन केलं. त्याचप्रमाणे या दशक 5 आणि समास 3 मध्ये शिष्य लक्षण सांगितलंय की जसं गुरु कसा असावा तसं शिष्य पण कसा असावा, आणि अशा चांगल्या शिष्याची लक्षणं कोणती आहेत ते समर्थ या समासामध्ये सांगतात. मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण, आता सत्शिष्याची ओळखण सामुदायिका. समर्थ रामदास असं म्हणतात की मागील समासात आपण सद्गुरूचं लक्षण विस्तारपूर्वक ऐकलेलं आहे. आता सतशिष्य कोणाला म्हणतात, त्याची लक्षणं काय काय आहे, ती लक्षणं आपण सर्वांनी ऐकली पाहिजे. खरं म्हणजे अशा शिष्याची परीक्षा करायची म्हणजे फार मोठी योजना करावी लागते. एक सोहणपूरचे सम्राट होते, फार गुणवंत राजा होते, पण व्यसनामुळच्या आचरणामुळे त्यांचं जीवन अत्यंत वाईट झालं. एक दिवस जंगलामध्ये शिकारीसाठी ते गेले असताना एका झाडाखाली त्यांनी बघितलं एक ध्यानस्थ आणि तेजस्वी मुद्रेचा साधू बसलेला आहे. त्याला नमस्कार करून राजा म्हणाला, मला धर्मोपदेश करा, धर्माचा उपदेश करा. साधूने राजाला आपाद मस्तक निहाळलं आणि त्याच्या लक्षात आलं की राजा काहीतरी व्यसनाने ग्रस्त आहे. साधू महाराज म्हणाले, राजन, मी उद्या तुमच्या महालामध्ये येईल आणि तुम्हाला समग्र उपदेश करेल. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे साधू महाराज राजाच्या महालात गेले. राजास नम्रतेने म्हणाला, महाराज, प्रथम मला माझ्या या पात्रात थोडी भिक्षा घाला. साधू महाराज दरबारात गेल्यानंतर त्यांनी राजाला सांगितलं की मला थोडी आधी भिक्षा द्या. मी पात्र आहे माझं, त्या पात्रात भिक्षा द्या, मी ती ग्रहण करेन आणि मग माझ्या कार्याला सुरुवात करेन. साधूचे भांडे पाहतात राजाला गंमत वाटली, कारण चारी बाजूने तळाशी त्याला मोठमोठी छिद्र पडलेली होती. राजा म्हणाला, मुनिवर्य, या पात्रात जर खीर घातली तर ती त्यात कशी राहील? त्या भांड्याला सगळीकडे भोके पडलेली आहेत. साधू म्हणाला, भोकांच्या भांड्यात खीर राहणार नाही, त्याचे तुला ज्ञान आहे. मग ज्याच्या जीवनात एकच नव्हे तर अनेक सर्व प्रकारची व्यसनं आहेत, त्याच्या जीवनात कसा उपदेश टिकेल? छिद्र असलेल्या भांड्यामध्ये खीर राहू शकत नाही, तसं अनेक प्रकारची व्यसनं असलेल्या माणसाच्या जीवनामध्ये जीवनाचा उपदेश कसा टिकेल? धर्मरूपी खीर ग्रहण करण्यासाठी जीवनरूपी पात्राला व्यसनांची छिद्रे नको. राजाने मुनींचे पाय पकडले, म्हणाला, महाराज, आजपासून मी व्यसनमुक्तीचा संकल्प सोडत आहे आणि मी व्यसनातून मुक्त झाल्यानंतर मी तुमच्याकडे उपदेश घेईन. म्हणजे
सत्शिष्याची ओळख पण कशी असते याचं तुम्हाला दृष्टांत सांगितलं. पुढे समर्थ असं म्हणतात, सद्गुरु विन सत्शिष्य तो वाया जाय विशेष, का सत्शिष्य विन विशेष सद्गुरु सीने. सद्गुरूची प्राप्ती झाल्यानंतर शिष्य चांगला असून तो पूर्णपणे वाया जातो, किंवा सतशिष्य जर भेटला नाही तर सद्गुरु व्यर्थ चिंतात. त्यामुळं पुढे समर्थ असं म्हणतात, उत्तम भूमी शोधली शुद्ध तेथे बीज पेरिले की खडकाद, काजे उत्तम बीज परिसंबंध खडकेसी पडिला. उत्तम सुपीक जमीन आहे, ती शुद्धही केली, पण त्यात किडके बीज जर पेरले तर काही, किंवा उत्तम बीज पेरले आहे पण ते खडकाळ जमीन पेरले गेलं तर काहीच उपयोग नाही. चांगल्या जमिनीमध्ये किडकं बी पेरलं आणि खडकाळ जमिनीवर चांगलं बी जरी पेरलं तरी काहीच उपयोग होणार. त्यामुळे एकारण सत्शिष्य जो असतो तो सत्पात्र असला पाहिजे. ऐसा सच्चित्र सत्पात्र, परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही. त्याप्रमाणे सतशिष्य हा ज्ञानोपदेशास सत्पात्र आहे, पण गुरु त्याला ज्ञानोपदेश न करता मंत्रतंत्र सांगू लागले तर त्या शिष्याचे हे लोकीचे सार्थक होत नाही, परलोकीचे सार्थक होत. ज्ञानाचा उपदेश करणं आवश्यक आहे, केवळ मंत्रतंत्र जमणार नाही असं समर्थ म्हणतात. अथवा गुरु पूर्ण कृपा करी परिशिष्य अनाधिकारी, भाग्य पुरुषाचा अधिकारी पुत्र जैसा. अथवा गुरु अत्यंत अधिकार संपन्न आहे, तो पूर्ण कृपा पण करतो, पण शिष्य जर अनधिकारी असेल तर एखाद्या भाग्यवान पुरुषाला तो मुलगा भिकारी निपुजावा त्याची स्थिती होती. गुरु खूप चांगला आहे पण शिष्य तरी पण चांगला पाहिजे तर काय उपयोग आहे. तैसे एकाविन एक होत असे निरार्थक, परलोकीचे सार्थक ते दुरावे. असं एकाशिवाय दुसरं निरर्थक ठरतंय. गुरु पण पाहिजे, शिष्यही चांगला पाहिजे, परलोकीचे सार्थक दूरच राहत असतो. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास, त्या उभयंताचा अव्यास पुरे एकसरा. म्हणून सद्गुरू आणि सतशिष्य यांची एकाच वेळी गाठ पडली की काहीतरी सायास होत असत, व सायास करावे न लागता दोघांची एकदम इच्छा पूर्ण होती. प्रयत्न करायचा आणि कष्ट करायचे प्रयत्नच आवश्यकता, त्याला सायास असं म्हणले नाही, आपोआप होऊ शकतो. सुभूमी आणि उत्तम कण उगवेना प्रजन्यविन, तैसे आध्यात्मिक निरूपण नसता होय. पण ज्याप्रमाणे जशी भूमी उत्तम आहे, बीजही उत्तम आहे, पण पर्जन्याशिवाय उत्तम पीक उगवून हाती येत नाही, तसं अध्यात्माचं निरूपण जर असेल तर शिष्याला स्व अनुभव येणार नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्व अनुभव आणणं अत्यंत आवश्यक आहे. जर तो येत नसेल तर काहीच उपयोगाचा नाही. म्हणून प्रत्येकाने स्व अनुभव घेतला पाहिजे. एक म्हातारी म्हातारपणामुळं पाठीत खूप वाकली होती आणि ती चालत होती, तिचे हात पायाला लागत होते, किती वाकली होती. तिला पाहून एक तरुण तिला विनोदाने म्हणाला, म्हातारे तू खाली काय शोधतेस ग, काय तुझं हरवलंय. हात वाकून बिचारी चालत होती. म्हातारी नुसती वयानच नाही तर ज्ञानानं समृद्ध होती. तिने त्या तरुणाला त्याने ज्या पद्धतीने विचारलं त्याच पद्धतीने उपहासात उत्तर दिलं, अरे बाळा तुला कळायचं नाही, माझ्या तारुण्याचा मोती हरवला आहे, तो मी शोधत आहे, परंतु तो आता सापडणं कठीण आहे. तो जेव्हा माझ्याजवळ होता तेव्हा माझ्याकडे आळस होता, अनास्था होती, त्यामुळं मी त्याचा फायदा करून घेतला. वेळ असाच व्यर्थ गमावला. म्हातारी त्या तरुणाला अधिक सावध कर म्हणाली, बाळ जोपर्यंत हा मोती तुझ्याजवळ आहे तोपर्यंत त्याचा उपयोग चांगला करून घे. जे काही तुला आयुष्यात करायचे आहे, चांगले करायचे आहे, ते लवकर जर कोणा विसंबून राहू नको. एकदा हा तारुण्याचा मोती गेला की तो कधी परत येणार. जे जाते पण परत येत नाही त्याला तारुण्य म्हणतात, तर जे येते पण लवकर जात नाही त्याला वृद्धत्व म्हणतात. म्हणून तारुण्यात ज्या काही तुला संधी प्राप्त होतील त्यांचा उपयोग करून घे आणि स्वतःचा बौद्धिक मानसिक शारीरिक विकास करून घे. तारुण्यासारखा दुसरा उत्कृष्ट कालखंड नाही. तारुण्य हा जीवनातील वसंत ऋतू असतो. आता समजले का मी काय शोधत आहे. आणि मग ती असं म्हणाली, शुभास्ते पंथान. म्हणजे आपल्याला समाजाकडून कुठे शिकायला मिळू शकतं, पण आपल्या मनामध्ये शिकण्याचा जो भाव आहे त्याला शिष्य लक्षण असं म्हणतात, की मला दुसऱ्याकडून काहीतरी शिकायचं आहे आणि शिकायची मानसिकता तयार होणं म्हणजे मनुष्याला शिष्य लक्षण आवश्यक आहे. मनुष्याला तर कोणापेक्षा लहान व्हावं वाटत नाही आणि त्यामुळे मनुष्य हा ज्ञानापासून वंचित राहतो.
शेत पेरले आणि उगवले, परंतु निघेवी न गेले. साधने बिन तैसे झाले साधकासी. शेतात बी पेरले, उगवून पण आली, पण त्याची जर निगा नीट राखली नाही तर ते फुकट जात. त्याप्रमाणे साधकांनी गुरुनी सांगितल्याप्रमाणे साधन जर केलेच नाही तर त्याच्या जीवनाचं सार्थक होत नाही. जवरी पीक आपणास भोगे, तवरी अवघेची करणे लागे. पीक आली आहे उगे राहू नये. जोपर्यंत आपल्या हाती पीक येत नाही तोपर्यंत सर्व तऱ्हेची काळजी शेतकरी घेतात. एवढेच नव्हे तर पीक आल्यावरही ते स्वस्त बसत नाही. जे शेतकरी पीक आल्या स्वस्त बसले, त्यांचं सोयाबीन पाण्याखाली गेलं पावसाचं, अवकाळी पावसामध्ये, वर्णन सांगितलं समर्थ. तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे. त्याप्रमाणे साधकाला आत्मज्ञान जरी झालं तरी त्याने साधना करीत राहिलं पाहिजे. कारण एक वेळ अगदी पोटभर जेवलं म्हणजे तेवढ्याने भागत नाही. मुक्त मनुष्याला पुन्हा लागते. त्यामुळे पुन्हा साधना केली पाहिजे. मनोनी साधन अभ्यास आणि सद्गुरु, सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू, सत्कर्म सदा वासना पारू पाहवी भवाचा. म्हणून साधन याचा अभ्यास, त्यात मार्गदर्शन करणारे सद्गुरु आणि त्यांच्या आदेशाचे कसोशीनं पालन करणारा सतशिष्य, सतशास्त्र विचार, सत्कर्म, सदवासना या सर्व गोष्टी असतील तर भवसागरापासून मनुष्याला पार करता येतं. सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर. सद्गुरु, सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग आणि नित्य प्रेम या सर्व गोष्टी निरंतर असतील तरच विमल ज्ञान स्थिर होतं. नाहीतर बळेच पाखंडाचा प्रचार होतो. प्रत्येक शिष्याने सदुपासना केली पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे, सत्क्रिया केली पाहिजे, स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, सत्संग धरला पाहिजे. या सगळ्या गोष्टी नित्यनेम जर केल्या तर तो चांगला विमल ज्ञान त्याला प्राप्त होत आहे. तो पाखंड राहतो, असं त्याचा उल्लेख समर्थांनी केला. त्यामुळे पाखंडी राहायच्याने नित्य नियमित प्रयत्न केला पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे, स्वधर्माने वागलं पाहिजे. स्वधर्म निधनम श्रेया, परधर्म भयावह. समाजामध्ये अनेक रूढी आणि अनेक रिवाज असतात. त्या काळामध्ये रीतिरिवाज योग्य असतील, पण तो काळ बदलला. काळ बदलला की रीतिरिवाज निरुपयोगी ठरतात. मग त्याचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होतं. अंधश्रद्धा केवळ निरर्थक नाही तर हानिकारक सुद्धा असते. 1914 मध्ये श्री झवेरभाई पटेल यांचं निधन झालं. झवेरभाई पटेल, वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल आणि नरसिंहभाई पटेल हे 3 भाऊ जे वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल आणि नरसिंह पटेल हे झवेरीलाल पटेलची 3 मुलं. एखाद्याचं निधन झालं की त्यांच्याकडे 7 दिवस त्यांच्या जातीच्या लोकांना जेव घालायची पद्धत आहे. 7 दिवस जेव घालायची अशी एक रूढी चालत होती. ती नरसिंहभाईंना असे जाती भोजन द्यायची इच्छा होती मोठ्या भावाला, पण उरले 2 बंधू त्याच्या विरोधात गेले आणि ते म्हणाले या रूढीचा आम्ही त्याग करून यासाठी येणारा सगळा पैसा आम्ही चांगल्या सामाजिक कार्यासाठी खर्च करणार, एखाद्या चांगल्या साधनेसाठी खर्च करणार. तेव्हा मोठे बंधू नरसिंहभाई ऐका ना, दोन्ही भाऊ म्हणाले तू असे तसे केले तर आम्ही त्या सहभागी होणार नाही. तू कर, वडिलांचं श्राद्ध कर, जेवढं, पण आम्ही 2 जण येणार नाही. त्यावेळेस नरसिंहभाई रागावले आणि ते वल्लभभाईंना आणि विठ्ठलभाईला असं म्हणाले तुम्ही जर असं केलं तर मला वडिलांच्या संपत्तीमधला 1 रुपया सुद्धा देणार. ते म्हणाले त्याची आम्हाला फिकीर नाही, परंतु अशा केवळ अंधानुकरणानं पाळाव्याच्या रूढीचे पालन आम्ही करणार नाही. श्री वल्लभभाई आणि विठ्ठलभाईंनी ठामपणे बजावले. पुढे जेव्हा जेव्हा ते 2 जण आपल्या गावी येत असेल तेव्हा स्वतःच्या घरी कधीच उतरत नाही. वडिलोपार्जित संपत्तीने त्याग केला. समाजासाठी एक आदर्श उदाहरण हे आपल्या देशाचे पहिले गृहमंत्री पोलादी पुरुष वल्लभभाईंनी घालून दिले. सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा प्रकारचं दर्शन, विमल ज्ञान हे स्थिर केलं पाहिजे. नाहीतर लोकांना बळच पाखंडाचा प्रचार केला जातो. असा पाखंडी प्रचार हा वल्लभभाई पटेलांना मान्य नव्हतं. म्हणून दृष्टांत मुद्दा मी तर सांगितलं. येथे शब्द नाही शिष्यासी, हे अवघे सद्गुरु पासी, सद्गुरु पालटी अवगुणासी, नाना यत्ने करुणिया. या शिष्याचा दोष नसतोच, हे सर्व सद्गुरू अवलंबून आहे. कारण शिष्य अवगुणी जरी असला तरी सद्गुरू नाना प्रयत्न करून त्याच्यात बदल घडवून आणतात, तर ते शिष्याला दोष देत नाही. सद्गुरूचे सत्शिष्य पालटे, परंतु सत्शिष्य असद्गुरू न पालटे.
काजे थोरपण तुटे म्हणून या. असत शिष्य असला तरी सद्गुरूंनी प्रयत्न केल्यावर त्याच्या ठिकाणचा अवगुण जाऊन त्याच्यात चांगले गुण होऊ शकते. परंतु सतशिष्याच्या योगे असद्गुरूमध्ये काही सुधारणा होऊ शकत नाही. कारण गुरूंना आपल्या मोठेपणाचा अभिमान असतो, तेव्हा ते सतशिष्याचं ऐकत नाही. सतशिष्य जरी असला पण सद्गुरू नसला तर तो ऐकत नाही शिष्याचं आपल्या. का तर त्याला त्याच्या मोठेपणाचा अहंकार असतो. म्हणून शिष्य लक्षण असं आहे की शिष्याने गुरुला सुद्धा पटवलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे चांगल्या गोष्टी. या कारणी सद्गुरू पाहिजे तरी तर सन्मार्ग लाहीजे, नाही तरी होईजे पाषांड वर पडे. आता शिष्य असला तरी सद्गुरूंनी प्रयत्न केल्यावर तो त्याच्या अवगुण जाऊ शकतात. त्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. येथे सद्गुरूची कारण ये रे सर्व निराकरण, तथापि सांग ओळखण सदशिष्याची. म्हणून आत्मकल्याण साधण्याकरिता मुख्य सद्गुरूंची भेट व्हावी लागते. बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. तथापि सदशिष्याचे लक्षण कोणते आहेत? समर्थ असं म्हणतो, मी तर सांग. मुख्य सदशिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण, त्या नाव सदशिष्य. सदशिष्य म्हणजे काय आहे? त्याचं मुख्य लक्षण काय आहे की जो सद्गुरूच्या वचनावर संपूर्ण विश्वास ठेवतो, तो अनन्य भावे सद्गुरूला शरण जातो, असा जो असतो तो सद्गुरू असतो. मुख्य सदशिष्याचे लक्षण सद्गुरू वचने विश्वास पूर्ण विश्वास असला पाहिजे आणि अनन्य भावने सद्गुरूला तो शरण गेला पाहिजे. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी. शिष्य निर्मळ असावा, आचारशील असावा, विरक्त असावा आणि आपल्या दोषाची त्याला जाणीव आहे, त्यावर त्याला पश्चाताप पण वाटला पाहिजे. अशी मानसिकता शिष्याची असली पाहिजे. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे सुस्मित, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी. शिष्य निष्ठावंत असला पाहिजे, पवित्र आचरण करणारा असला पाहिजे आणि सर्व प्रकारे नियतीने वागणारा असला पाहिजे. हे फार अत्यंत महत्वाचं आहे. शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा. शिष्य अत्यंत उद्योगी, परमदक्ष आणि अलक्ष अशा परमात्म्यावर लक्ष केंद्रित करू शकेल असा क्षमतेचा असला पाहिजे. त्याचा प्रयत्न असा शिष्य असेल तर काय होऊ शकत. म्हणून हे शिष्यत्व जे आहे ते कशा प्रकारचं उत्पन्न करावं लागतं लोकांमध्ये, तर डॉक्टर झाकीर हुसेन हे जेव्हा भारताचे राष्ट्रपती नव्हते तेव्हाची कथा अशी आहे, घडलेला प्रसंग. त्यांच्या घरामध्ये एक नौकर होता. तो तसा नौकर प्रामाणिक होता आणि खूप चांगलं काम करायचा, पण त्याचा एक मोठा दोष होता की तो आळशी होता. सकाळी खूप उशिरा उठायचा. घरातल्या लोकांनी डॉक्टर साहेबांकडे खूप तक्रार केली, हा फार आळशी, आता नौकर पण हा साहेबासारखा वागतो. एक दिवस झाकीर हुसेन साहेब स्वतः लवकर उठले, नौकराच्या बिछाणाकडे गेले. तो झोपला होता, त्याला उठीत ते म्हणाले, मालक उठा, तोंड धुण्यासाठी पाणी आणलं आहे. नौकरला वाटलं आपल्याला स्वप्नच पडत आहे. उशी बदलून तो पुन्हा झोपी गेला. थोड्या वेळाने डॉक्टर परत चहा घेऊन नौकराकडे गेले. मालक आता तरी उठा, मी आपल्या करता चहा घेऊन आला आहे, चहा थंड घे. नौकराने डोळे घेऊन पाहिले आणि लाजेने चक्काचूर झाला. त्याने मालकाचे पाय धरले. त्या दिवसापासून आळसाला त्याने कायमची रजा दिली. उपदेश न करता स्वतःचे आचरण हाच प्रभावी पाठ ठरतो. कोरडा उपदेश काय कामाचा? बोलणे तसं वागलंही पाहिजे. देशाचं किंवा कुठल्याही गोष्टीचं जेव्हा एखादा आपण शिष्यत्व पत्करतो तेव्हा शिष्यत्व पत्करत असताना गुरु शिष्य असो की मालक नौकर असो, त्यातला जो संबंध आहे पारस्परिक संबंध तो अत्यंत लक्षवेधी असला पाहिजे असं समर्थ म्हणतो. शिष्य पाहिजे अति धीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी. शिष्य अत्यंत धैर्यवान असला पाहिजे, तसा तो उदार पण असतो आणि परमार्थाविषयी तो तत्पर असला पाहिजे. शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्भत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. जो परोपकारी, निर्मत्सरी आणि अध्यात्म निरूपण श्रवण करतात त्यातील अलाक्षार्थ जाणण्याची पात्रता असणार. काय त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतं अशी दृष्टी असणार असला पाहिजे.
शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा, शिष्य अत्यंत उत्तम गुणाचा असला पाहिजे. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा, त्यांना नीती मर्यादा आल्या पाहिजे, नित्यानित्य विचार करणारा असला पाहिजे. शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संता संत विचार घेता, तो नीट विचार करणार असला पाहिजे. शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशीळ. शिष्य कसा पाहिजे? तो पुण्यशील असला पाहिजे. शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता. गुरुचरणी लीन होऊन त्यानं निरंतर तत्परतेनं साधना केली पाहिजे. शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थीसी वाढू जाणे. शिष्य अत्यंत सद्गुण संपन्न असला पाहिजे. शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगतमित्र, शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे. शिष्य कसा असला पाहिजे? तो सर्व गुण संपन्न असला पाहिजे. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध. सद्विद्याने युक्त असला पाहिजे, अंतःकरणाने शुद्ध असला पाहिजे. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुखी संतप्त देही. शिष्य विवेकी असला, अविवेकी नसावा, तो गर्भ श्रीमंत नसावा, तर तो त्रिविध तापाने संतप्त झालेल्या संसार दुःखाने दुखावलेला असावा, तर त्याला मार्ग सापडू शकतो. जो संसार दुःखे दुखावला, तो विविध त्रापे फोडला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. कारण जो संसार दुःखाने अत्यंत दुःखी झालेला असतो, त्रिविध तापाने फोडलेला असतो, तोच परमार्थासाठी अधिकारी ठरलेला असतो. बहुदुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे. ज्याने अत्यंत दुःख भोगलेलं आहे त्याच्या अंतःकरणात परमार्थ बांधतो, कारण संसार दुःखामुळे त्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झालेला असतो. बघा, सकारात्मक विचार मांडलाय समर्थांनी. जया संसाराचा त्रास तयासी उपजे विश्वास, विश्वास बळे दृढकास धरली सद्गुरूची. जे संसारामुळे अत्यंत त्रासलेले आहेत त्याचा सद्गुरु चरणी विश्वास उत्पन्न होतो, आणि दृढ विश्वासाच्या बळावर तो सद्गुरूची कास घट्ट पकडतो. अविश्वासे कास सोडली, ऐसे बहुतेक भवी उडाली, नाना जळचरी तोडिली मध्येची सुख दुःखे. कित्येक जणांनी अविश्वासानं सद्गुरूची कास सोडून दिली. आता बस झालं, किती दिवस करायचं, काहीच लाभ होत नाही, परंतु ते भवसागरात बुडून गेले बिचारे. या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सशिष्य, मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्यो. म्हणून दृढ विश्वास जो ठेवतो परमेश्वरावर, तोच सतशिष्य असतो आणि मोक्षाला पात्र होतो. म्हणून ते असे लोक अत्यंत नगण्य असतात. जो सद्गुरु वचन निवारा, तो सायुजितेचा आखिला, संसार पांगे पांगिला न कवचे कदा. तो शिष्य सद्गुरूच्या वचनाने निवावलेला असतो, तो सायुज मुक्तीचा अधिकारी असतो. मग संसारातील संकटांना तो कधी बघून गर्भगळीत सुद्धा होत नाही. आपण तर फार गर्भगळीत होतो संकटाला. अशा प्रकारचं त्याच्या अंतरी तसं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. एकदा स्वामी विवेकानंद कोलकात्याच्या कॉलेजमध्ये शिकत असताना एक खोली घेऊन राहत होते, आणि त्यांच्या खोलीच्या समोर एक तरुणी राहत होती. विवेकानंदाचं राजबिंड स्वरूप पाहून तिच्या मनामध्ये त्यांच्याविषयी वेगळीच भावना निर्माण झाली. आपण या माणसावर प्रेम करावं, त्याच्याशी विवाह करा असं तिला वाटू लागलं. एक दिवस ती युवती मोठ्या हिमतीने स्वामींच्या खोलीमध्ये आली विवेकानंदाची. तर स्वामीजी म्हणाले, ताई माझ्याकडे तुझं काय काम आहे, कोणती मी तुझी सेवा करू? ती तरुणी म्हणाली, मला तुमच्याशी लग्न करायचं. मग विवेकानंद असं म्हणाले, असा विचार तुमच्या मनात का आला? विवेकानंदाने विचारणा केली. ती असं म्हणाली, तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा व्हावा असं मला मनापासून वाटते, म्हणून आपण माझी इच्छा पूर्ण करा. विवेकानंदांना क्षणभर आश्चर्यात धक्काच बसला. पण मोहनद पाईवतेनं रागवता म्हणाले, माते माझ्यासारखा पुत्र व्हावा एवढी तुझी इच्छा आहे ना, ती सफल झाली. समज ती सफल झाली, चिंता करू नको. आजपासून मी तुझाच मुलगा आहे असं बोलून
विवेकानंदांनी त्या बाईला साष्टांग नमस्कार घातला. स्वामीजी म्हणाले, जन्मलेला मुलगा विद्वान जर झाला आणि केवळ सुंदरच झाला तर काय उपयोग आहे, आणि केवळ सुंदरच झाला आणि विद्वान झाला तर काय उपयोग आहे. त्याच्यापेक्षा आजपासून मी तुझा मुलगा आहे आणि साष्टांग नमस्कार घातला. आई, मला तुझा आशीर्वाद हवा, असं स्वामीजी म्हणाले. शृंगाराच्या भावनेला ती स्वरूप स्त्री भक्तिभावानं परत गेली. म्हणून अत्यंत शुद्ध अंतःकरणाचा शिष्य असतो. अशा प्रकारचं शुद्ध अंतःकरण रामकृष्ण परमहंसानी स्वामी विवेकानंदांचं केलं. म्हणून तो दृष्टांत म्हण, शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही. शिष्य अत्यंत दुःखीच असला पाहिजे. अंतःकरणात परमार्थ त्याच्या मानू शकतो, कारण संसार दुःखामुळे त्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झाल्याचं समर्थ म्हणतात. बहुदुःख भोगिले जेणे तयासी परमार्थ बाणे, संसाराचे कोणी वैराग उपजे. अशा प्रकारचं वैराग्य त्याच्या अंतःकरणात निर्माण शकतं. या कारणे दृढ विश्वास तोचे जाणावा सशिष्य, मोक्षाधिकारी विशेष अग्रगणू. अशा प्रकारचा शिष्य हा अग्रगण्य असतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, सद्गुरुण देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवांचा फाटा, सामर्थ्य पीसे. सद्गुरुण देव मोठा असं ज्या शिष्याला वाटतं तो शिष्य खरोखरच अभागी समजाव. वैभवाच्या लोभाने किंवा सामर्थ्याच्या वेडाने त्याच्या ठिकाणी असा भ्रम उत्पन्न झालेला असतो की सद्गुरूपेक्षा देवच मोठा आहे. परंतु असं केलं नाही पाहिजे. हे प्रसंग असा आहे, भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाले, हे युधिष्ठिरा, तू राजस्व यज्ञ केला आहेस, पांचजन्य शंकातून जेव्हा ध्वनी आपोआप बाहेर पडेल तेव्हा तुझा यज्ञ पूर्ण होईल. यज्ञ केला असं म्हणतो, पण त्या पांचजन्य शंकेतून आपोआप स्वर बाहेर आला पाहिजे, त्याच्याशिवाय यज्ञ पूर्ण झाला नाही. मग युधिष्ठिर हा शंखाचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक होतो, परंतु त्याच्यात आवाज काही येईना शंखातून. कोणीतरी महात्मा भुकेला असला पाहिजे असं बहुतेक दिसतंय. म्हणून सर्व पांडवांनी चारी दिशांना कोणी आहे का असा उपाशी माणूसचा शोध घेतला, आणि एका ठिकाणी आत्माराम नावाचा एक हरिजन नावाचा भक्त सापडला पांडवांना. स्वतः धर्मराजाने त्याला भोजनाची विनंती केली आणि त्याला स्वतः सोबत घेऊन आले. आत्माराम जेवायला बसले. त्यांनी पाण्यातील सर्व पदार्थ एकत्र करून खायला सुरुवात केली. सगळा कालाच करून टाकला. हे पाहून द्रौपदीच्या मनामध्ये विचार आला, या माणसाला स्वादिष्ट भोजनाची काही चवच दिसत नाही. एवढे मोठे स्वादिष्ट पदार्थ केले, सगळं एकत्र काला खायला लागला. हा माणूस याला भोजनाची काही चव दिसत नाही. इतके चांगले पदार्थ केले पण त्याची सर्वांची नुसतीने रबडी करून टाकली. पांचजन्य शंकातून थोडा निघणारा आवाज एकदम बंद झाला. कृष्ण म्हणाला, भोजनाच्या वेळी अतिथीला योग्य ते स्वागत व सत्कार झाला पाहिजे. कोणाच्या तरी मनामध्ये अतिथीबद्दल आपुलकी नाहीये म्हणून शंख वाजला नाही. हे ऐकता द्रौपदीला पश्चाताप झाला. तिने आत्मारामचे पाय धरले व क्षमा मागितले. पांचजन्य शंकाचा आवाज लगेच सगळीकडे घुमू लागला. मनात जातीभेद नसावा, भोजन मनापासून द्यावं आणि अतिथीला देव समजावं, हा संदेश अत्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे. म्हणून त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवन मनामध्ये तसा भाव उत्पन्न झाला पाहिजे की वैभवाच्या लोभाने किंवा सामर्थ्य वेळेनं त्याच्या ठिकाणी असा भ्रम उत्पन्न होतो. तो भ्रम गेला पाहिजे. तो भ्रम द्रौपदीचा त्या आत्मारामनी काढून टाकला. सद्गुरु स्वरूपते संत आणि देवास मांडेल कल्पांत, तैसे कैसे उरेल सामर्थ हरिहरांचे. सद्गुरु स्वरूप नित्य असत. कल्पना पाताच्या समयी सर्व देव लय पाहतात, पण हरिहराचं सामर्थ्य कसं उरेल तेव्हा सुद्धा. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आठती ब्रह्माधिक, अल्पबुद्धी मानवी रंक तयासे कळेना. जेथे ब्रह्माधिक सगळं लय पावतात तिथे सद्गुरु स्वरूप नित्य असल्याने त्याचे सामर्थ्य सर्व देवांपेक्षा अधिक असतं. पण मानव अल्पज्ञ असल्याने त्याच्या ठिकाणी बुद्धीचं दारिद्र्य असतं. त्यामुळे तो ते मर्म जाणू शकतो. या सृष्टीमध्ये देव आहे, पण देव फार कमी लोकांनी पाहिला. परंतु या देवासंबंधी देवाने केलेल्या सृष्टी संबंधीचं ज्ञान हे सद्गुरूने शिष्यांना दिलेलं आहे. थेट भगवंताने शिष्याला दिलेलं नाहीये. त्यामुळे सद्गुरूच्या माध्यमातूनच अशा प्रकारचं ज्ञान मिळतं. आणि म्हणून
सद्गुरु हा अत्यंत महत्वाचा आहे हे त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहे. देव मनुष्य भाविला मंत्रे देवा पणासी आला, सद्गुरु न वचे कल्पिला ईश्वराचे. वास्तविक मनुष्य आपल्या कल्पनेचे देव तयार करतोय. मागच्या वेळेस सांगितलं 33 कोटी लोकांचे 33 कोटी देव, आणि पण भारताची लोकसंख्या वाढली तर लोकांनी अनेक देव तयार केले, पण देवासारखं लोक वागले नाही. जे देव आहे देवासारखं आपण वागलं पाहिजे असं सोडून देऊन आपल्या सोयीचे देव लोकांनी तयार केले. समर्थाने हेच तिथं सांगितलेलं आहे की वास्तविक मनुष्य आपल्या कल्पनेत देव तयार करतो. मंत्रामुळे देवाला देव पण येतं, परंतु ईश्वराला ही सद्गुरूची कल्पना करता येत नाही. बघा, ईश्वराला सुद्धा शक्य नाही. म्हणून ही सद्गुरु पूर्णपणे देवहून अधिक कौटी गुणे तयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्र लागली. म्हणून सद्गुरु हा देवापेक्षा कोटी गुणाने अधिक श्रेष्ठ आहे, कारण त्याच्याकडे अनुमानिष्ठ ज्ञान आहे. कारण ते परिपूर्ण आहे, त्यांचे वर्णन करताच येत नाही. त्यांचे पूर्ण ज्ञानच कोणाला होत नसल्याने त्यांचे यथार्थ वर्णन करण्यास वेद सुद्धा थकलेले आहे. असं सद्गुरुपदा पुढे तुझे काहीच न चढे, देव सामर्थ्य ते केवढे माया जनित. असं सद्गुरु पदावर श्रेष्ठ असं दुसरं कोणतंच पद नाही, कारण ते मायातीत आहे. त्यांच्या पुढे मायातीत देवांचं सामर्थ्य काहीच साधू शकत नाही. सद्गुरु कृपेचे बळे अपरोक्ष ज्ञानाचेही उसाळे, मायेसित ब्रह्मांड सगळे दृष्टीच नाही. सद्गुरूच्या बळाने प्राप्त झालेला प्रत्यक्ष ज्ञानाचा अनुभव हा मायेसहित सर्व ब्रह्मांडाच्या दृष्टीत पडत नाही. म्हणून सद्गुरु हे सगळं दाखवतो. असे सशिष्याचे वैभव सद्गुरु वचने दृढ भाव, तेणे गुणे देवराव स्वयेची होती. सदशिष्याचं वैभव असं असतं की सद्गुरु वचनावर त्याचा दृढ विश्वास असतो. त्या योगे तो स्वतः ईश्वर स्वरूप बनून जातो. अंतरे अनुतापे तापते तेणे अंतर शुद्ध झाले, पुढे सद्गुरु वचने निवाले सदशिष्य ऐसे. ज्या शिष्याचं अंतकरण पश्चातापाने पुढे शुद्ध झालेला आहे व सद्गुरु वचने त्याला समाधान लाभलेलं आहे, तोच खरा सदशिष्य असतो. लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालथे, तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालटन धरी जे. सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे साधन मार्ग क्रमित असला तर ब्रह्मांड पालते म्हणण्याचा प्रसंग जरी आला तरी शिष्याला काही त्रास होत नाही. शरण सद्गुरुस गेले सदशिष्यास ऐसे निवडले, क्रिया पांडते झाले पावणेश्वरी. त्याप्रमाणे अनन्य भावाने जे सद्गुरु शरण जातात त्यांना सदशिष्य म्हणतात. त्यांच्या आत बाहेर काही फरक नसतो, कारण ते ईश्वर स्वरूपी ऐक्य पाहून पावन झालेले असतं. अशा प्रकारचं ईश्वरी स्वरूप ऐक्य आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे, त्याचं वर्णन केलं. कसं आहे तर एखादी गोष्ट ठरवल्यानंतर त्या गोष्टीमध्ये आपण स्वतःला विसरून गेलं पाहिजे, स्वस्वरूप त्याच्यामध्ये विसर्जित केलं पाहिजे, तर मनुष्य पावन होतो. प्रसंग असा आहे की कशा प्रकारचं आपण कसं पावन होऊ शकतो. तर प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन त्याचं एकदा शेजारच्या बंगल्याच्या माळ्याकडे लक्ष घेतलं आणि तो पाणी घालत होता झाडाला. पाण्याचा खूप गैरवापर करत होता, अपव्यय करत होता. तेव्हा कृपया आपण असं न करावं असं त्यांनी त्याला विनंती केली, पाणी वाया घालू नका. शेजारी आश्चर्य वाटले, एवढा मोठा शास्त्रज्ञ असं किरकोळ गोष्टीत काय लक्ष घालतो. ते म्हणाले, पाण्यासारखी गोष्ट जर अधिक वापरली म्हणून काय झालं, काय बिघडणार आहे, कशाला काटकसर करायची. यावर आईन्स्टाईनने त्या शेतकऱ्याला उत्तर दिलं, महाशय, पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे, तिचा उपयोग संयमाने आणि विवेकाने केला पाहिजे. फुकट मिळते म्हणून वाटेल तसे वापरणं, वाया घालवणं अयोग्य आहे. नैसर्गिक संपत्तीवर घातलेला हा दरोडा आहे. माझ्या संशोधन इतकंच मी हे कार्य महत्वाचं मानतो. मोठी माणसे छोट्या छोट्या किरकोळ गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष देतात. प्रत्येक गोष्टीचा योग्य उपयोग कसावी यावर बारीक लक्ष नजर ठेवतात. साध्या साध्या गोष्टीतून मोठी माणसे पूर्णतः साधतात, ते मात्र कधी साधे नसतात, कारण ते सदशिष्य असतात. शिष्यत्व स्वीकारणं म्हणजे काय, तर ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चांगल्या गोष्टी प्रत्येकाने स्वीकारल्या पाहिजे, तरच मनुष्यामध्ये बदल होऊ शकतो. ऐसा सद्भाव अंतरी त्याची मुक्तेची वाटेकरी, येरमाईक वेशाधारी सदशिष्य. अशा प्रकारचे सद्लोक हे वाटे विषयांचे सुख परमार्थ संपादने लौकिक, देहो देखी पडत मूर्ख शरण गेले. असे जे वेशधारी सदशिष्य असतात
ते असतात शिष्य असतात ते खरे तर विषयात सुख मांडणारे असतात, लोकात प्रतिष्ठा म्हणून ते परमार्थ करतात व त्यासाठी सद्गुरु शरण जाण्याचा देखावाही करतात. वास्तविक हे सगळे शिष्य पडत मूर्ख असतात. जाई विषय वृत्ती अनावर, दृढ धरीला संसार, परमार्थ चर्चेचा विचार माळीन झाला, अशा विषयांची अनावर होत नसती. ते संसार धरून घट्ट बसलेले असतात. त्यामुळे कुटुंबाचा भार वाहता वाहता त्यांचं जीवन संपूर्ण जात. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थे विनोद, भ्रांत मूढ मतिमंद लोभला कामी. प्रपंच करण्याचा त्यांना मोठा आनंद वाटतो. परमार्थ ते करमणुकी करता ते भ्रमात राहतात आणि मूढ मतिमंद असून कामाने ते लुप्त झालेले असतात. सुकर पूजिले विलेपणे, मैसा मर्दिली चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेक बोधिला. डुकराला सुगंधी लेप लावला, रेड्याला चंदनाचं मर्दन जरी केलं तरी विषय आसक्ताना ब्रह्मज्ञानाचा उपयोग करणं निष्फळ व्यर्थ आहे. राप सब उकरडा लोळे, तयासी परिमळ सोहळे, उल्लूक अंधारी पळे, तया केवी हंस पंगती. गाढ उकरडा लोळत असतो, त्याला सुगंधी द्रव्याने मर्दन काय उपयोग. घुबडेला अंधार प्रिय असतो, त्यामुळे अंधाराकडे धाव घेतो. त्याला सूर्यप्रकाश आणि विहार करण्या हंसाच्या पंक्ती कसं बसत आहे. तैसा विषयदारीचा बराडी, घाली अधपतनी उडी, तयास भगवंत आवडी सतशिक कैसा. की त्याप्रमाणे आशाळभूतपणे विषय सुखाची अपेक्षा करणारा भगवंताची आवड, सत्संगाची आवड कशी होऊ शकते. वर्ती करुण दांताळी, स्वानपुत्र हाडे चगळी, तैसा विषयी तळमळी, विषय सुखा कारणे. ज्याप्रमाणे एखाद्या पुत्राचा पिल्लू दात काढून हाडे चगळण्याला आनंद मानते, त्याप्रमाणे विषयासक्त माणसालाही विषय भोगात सुख वाटते. हे जर नाही मिळालं तर तळमळायला लागतं. तया स्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन, ऐसे विषय शक्ता ज्ञान जिरेल कैसे. ज्या हाड चगळणारा सुख मिळणारा श्वानाच्या मुखी परमान्न जरी दिलं तरी त्याला ते कसं गोड वाटणार आहे. कारण त्याचप्रमाणे आत्मज्ञान विषयासक्त माणसाला कसं काय पचनी पडेल, म्हणून योग्य माणसाला ते द्यावं लागतं. रासवे राखता जन्म गेला, तो पंडितामध्ये प्रतिष्ठिला, न वजे तैसा आशक्ताला परमार्थ नाही. गाढव राखता राखता ज्याचा जन्म गेला अशा माणसाला जर पंडितांच्या सभेत घेऊन बसवलं तर त्याला ते मानवत नाही. तसा विषयासक्त माणसाला परमार्थ सुद्धा मानवत नाही. परमार्थ हा मानवला पाहिजे आणि परमार्थ जीवनाचा कळायला पाहिजे. त्यामुळं हे अत्यंत महत्वाचं लक्षण समर्थांनी या ठिकाणी सांगितलं. तो स्वतःला हंस जरी म्हणत असला तरी तो त्याची वासना कधी जात आहे. तैसे सज्जनाचे संगती, विषयी सज्जन म्हणविती, विषय आवेद चित्ती गोळा लक्ष्मीला. तसं सज्जनाच्या संगतीला आले विषयासक्त लोक मात्र स्वतःला सज्जन समजतात, परंतु डोंबकावळ्याप्रमाणे त्यांचं सर्व लक्ष विषयाकडेच असतं, ते अध्यात्माकडे नसतं, असं समर्थांनी या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे. काखे घेऊन या दारा, मणेमद संन्यासी करा, तैसा विषय सैरा वैरा ज्ञान बडबडी. बायकोला काखेत घेऊन जर कोणी म्हणलं की मला संन्यास देता, मला संन्यासी करा, कसं शक्य आहे. असो ऐसे पडत मूर्ख, ते काय जाणे ती अद्वैत सुख, नारकी प्राणी नरक भोगती स्वइच्छा. असं जे पडत मूर्ख आहे ते अद्वैत सुख कसं काय जाणून घेतील. नरक योग्य जे प्राणी असतात ते स्वतःच्या इच्छेतच नरक भोगतात. प्रत्येक जण आपल्या इच्छेनं दुःखामध्ये राहतो, प्रत्येक जण आपल्या इच्छेनं नरक भोगतो. खरं म्हणजे आपण सगळेजण स्वर्गामध्ये आहोत. सगळ्या प्रकार आई वडील आहेत, घरदार आहे, संपत्ती आहे, संतती आहे, परंतु माणूस स्वतःहून नरकात जाण्याची इच्छा व्यक्त करतो आणि तशा प्रकारचं आचरण करून तो नरकात जातो. तैसे विषयी बापुडे, त्यास ज्ञान कोणीकडे, वाचाळ शब्दा की बडबडे वरपडे झाले. असे विषयी लोक जे असतात त्यांना बिचाऱ्यांना आपल्याला कसं काय मिळणार. ते वाचाळ शब्दादी ज्ञान बडबडून जगाला मिरवतात, टिंगल करणार, विनोद करणार, पण ते चक्रज्ञान. ऐसे शिष्य परमनष्ट, कनिष्ठामध्ये कनिष्ठ,
हीन अविवेकी आणि दुष्ट खळखोटे दुर्जन असे हे शिष्य ते परमनष्ट कनिष्ठाकामध्ये कनिष्ठ असतात, हीन असतात, अविवेकी असतात, दुष्ट, खळ, खोटे बोलणारे आणि दुर्जन असतात. त्याच्याबद्दल काय बोलावं? एकदा भारद्वाज नावाचा एक तरुण बुद्धाचा शिष्य बनला. त्याच्या काकांना ते कळताच ते प्रक्षुब्ध होऊन बुद्धांकडे आले. बुद्धाने त्यांनी वाटेत त्याच्या शिव्या दिल्या. तरी बुद्ध अगदी शांत बसले होते. भगवान बुद्ध शेवटी शिव्या देऊन तो माणूस थकला. तो म्हणाला, आम्ही एवढ्या शिव्या दिल्या तरी तुमची काहीच प्रतिक्रिया कशी काय आली नाही, असं बुद्धांना विचारलं. त्यावर भगवान बुद्धांनी प्रतिप्रश्न केला, आपल्या घरी पाहुणे येतात ना? तेव्हा तो शिव्या देणारा ग्रस्त म्हणाला, हो येतात. तर आल्यावर त्यांचा आपण काय करतो? म्हणजे सत्कार करतो ना. हा काय प्रश्न आहे? सत्कार करतो. समजा तुम्ही त्यांना त्या पाहुण्याला एखादी भेटवस्तू दिली आणि त्याने ती स्वीकारली नाही तर ती भेटवस्तू कुठं राहतील? तो शिव्या देणारा ग्रस्त म्हणाला, ती माझ्याजवळच राहतील. भगवान बुद्ध म्हणाले की तू अशा प्रकारच्या मला शिव्या दिल्या आहेत, त्या शिव्या मी घेतल्याच नाही, मला कोणाकडे राहतील? तो म्हणला, माझ्याजवळच ना. बुद्धाच्या युक्तिवादानं आणि शांत वृत्तीनं तो माणूस निरुत्तर झाला, लज्जित झाला आणि शांतपणे निघून. हिंसेने प्रतिकार केला, हिंसा वाढते. अपशब्द उत्तर दिल्यास वातावरण बिघडते. अभद्र बोलणे, शिव्या शाप देणे, दुसऱ्याविषयी वाईट चिंतने, या गोष्टी बुमरेंसारख्या आपल्याला उलटत असतात. त्यामुळं मनाची स्थिरता व शांतता साधली की सगळ्या गोष्टी साधल्या जातात. म्हणून या सगळ्या अविवेकी गोष्टीपासून जपलं पाहिजे. ऐसे जे पापरूप दीर्घदोषी वज्रलेप तयासी प्रायश्चित्त अनुताप उद्भवता आहे. अशा प्रकारचं पापरूप दीर्घकाळ दोष केलेले लोक हे वज्रलेपासाठी कठीण झाले नाही. त्यांच्या पापाचं प्रायश्चित्त करणं त्यांनी आवश्यक आहे. तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरूचं संतोषावे, कृपा दृष्टी झाली हवे. पुन्हा शुद्ध सद्गुरूकडे जर गेले तर ते सद्गुरूच्या कृपा दृष्टीने शुद्ध. स्वामी द्रोह जया घडे तो यावचंद्र नरकी पडे, तया सुकुमाची न घडे स्वामी सृष्टीला विचून. जो स्वामी द्रोह करतो, गुरूंच्या विरोधात जातो, तो नरकात जात असं म्हणे. स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातिले, तेने गुणे उपस्थिष्टिले नाही ज्ञान. स्मशान वैराग्य आलं म्हणून लोटांगण सद्गुरूंना जो शरण जातो त्याचं वैराग्य अत्यंत क्षणिक असतं. म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती मृत पावला, त्याची जी अंत्ययात्रा असते, त्याची जी शेवट घरापासून त्यांना स्मशानापर्यंत येतात, हे सगळं बघून आपल्या सगळ्यांच्या मनात असं, काय जीवन आपलं व्यर्थ आहे बाबा, आता आपण उद्यापासून नीट वागायचं. स्मशानाच्या कंपाऊंड मध्ये गेल्यानंतर मनुष्याला नीट वागण्याची बुद्धी कळते. आणि पुन्हा जेव्हा तो स्मशानातून बाहेर पडतो त्याचं ते वैराग्य हे शून्य होऊन जातो. त्याला शास्त्रकारांनी स्मशानी वैराग्य असं म्हणतात. समर्थ म्हणतात स्मशानी वैराग्य कामाचं नाहीये, तर चिरंतर वैराग्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. ऐसे केले गुरु उदंड शब्द शिकला पाषांड, ज्याला तोंडाळ तुमरुंड महापाषांडी. असा शिष्याने अनेक गुरु केले तर तो पाखंडी शिकला. हा शिष्य 10 गुरु करून काहीच उपयोग नाही. शब्दज्ञान बडबडू लागला आणि उच्छलन झाला, महापाखंडी झाला. घडी एक घडी आडी पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक अहंभाव चढे ज्ञातेपणाचा. घटकेत तो देवाविषयी प्रेम उत्पन्न झाल्याचं नाटक करतो तर घडघड रडायला लागतो, मध्येच लोळायला लागतो, घडी घडीला वैराग्य झाल्याचं दाखवतो. अशा प्रकारचं करणं म्हणजे अत्यंत अहंभाव आहे. घडी एक विश्वास घरी सर्वेच घडी एक गुरुरी, ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा. असं तो वेड्यासारखं वागत राहतो. काम क्रोध मद मत्सर लोभमोह नाना विकार, अभिमान काट्यप तिरस्कार हृदय नांदते. ज्याच्या हृदयामध्ये काम क्रोध रूप मत्सरी षडरिपू आहे तो इतरांचा तिरस्कार करतो. अहंभाव आणि देहपांग, अनाचार आणि विषय संग, संसार प्रपंच उद्वेग, अंतरी वसे अहंकार आणि देहासक्ती, अनाचार विषयासक्ती, या सगळ्यामध्ये तो इतका गुंतून जातो की तो नीट संसारही करू शकत. दीर्घसूत्री कृतगण पापी, कुकर्मी कुतर्मी विकल्पी, अभक्त अभाव शीघ्र कोपी निष्ठुर घातक. असा व्यक्ती अत्यंत संशयी अभक्त भावहीन असतो, शीघ्रकोपी असतो. त्याला लोकांना त्याचा आधार वाटत. हृदय शून्य आणि आळसी, विवेकी आणि अविश्वासी, अधीर अविचारी संदेहासी, दृढ धरता, आशा ममता तृष्णा कल्पना, कुबुद्धी
दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धी विषय कामना हृदयी वसे. त्याच्या मनामध्ये नेहमी काहीतरी अपेक्षा ममता तृष्णा असते, कल्पना असतात, कुबुद्धी असते, दुर्वृत्ती असते, दुर्वासना असते, अल्पबुद्धी असते आणि विषय कामनांनी गच्च भरलेला असतो. ईशया असूया तिरस्कारे निंदेस प्रवर्ते आदरे देहाभिमान हुंबरे जाणपणे क्षुधा तृष्ण आवरेणा निद्रा सहसा धरेणा कुटुंब चिंता ओसरेणा भ्रांती पडली. बस तो सारखा त्याच्यात अडकून पडतो. शाब्दिक बोले उदंड वाचा लेश नाही वैराग्याचा अणुपापधारिष्ट साधनाचा मार्गण धरी. अशा प्रकारचा व्यक्ती केवळ तोंडाने शब्दनाची बडबड करतो, पण त्याच्या अंगामध्ये अंगी वैराग्याचा लेश सुद्धा नसतो. भक्ती विरक्ती ना शांती सदवृत्ती लीनतना दांती कृपा दया न तृप्ती सद्बुद्धी असेच ना. त्याच्याजवळ भक्ती विरक्ती शांती सदवृत्ती लीनता इंद्रिय दमन कृपा दया सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्याकडे नसतात. काया क्लेशी शेरही विन धर्मविषयी परम कृपण क्रिया पालटे ना कठीण हृदय दयाचे. असा व्यक्ती अत्यंत कठोर असतो. अर्धव नाही जनासी जो अप्रिय सज्जनासी तयासी जीवी अहिरणीसी परशून्य असे. जो लोकांची सरळ वागत नाही, सज्जनांना तो आवडत नाही, त्याच्या चित्तात रात्रंदिवस दुसऱ्याचे दोषाचं चिंतन चालू असतं. आत्मपरीक्षण करणारा हा समास आहे. सदा सर्व काळ लटिका बोले माईक लापिका क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही. तो सदा सर्व काळ खोटा बोलतो, तोंड देखीलपणा करतो, गोड गोड बोलतो, त्याचा आचार विचारात मेळ नसतो आणि त्याचं कुठलंही बोलणं खरं नसतं. परपीडे विषय तत्पर जैसे विंचू आणि विखार तैसा कुशब्द जिव्हार भेदी सकळांचे. विंचू आणि सापाप्रमाणे तो परविषयी अत्यंत तत्पर असतो आणि उलट सुलट गुण तो दुसऱ्याला त्रास पण देतो. आपले झाक्या गुण उडिदासी बोले कठीण मिथ्या गुणदोषाविन गुणदोष दाखवी. अशा प्रकारचा अत्यंत दुष्ट प्रकारचा व्यक्ती असतो. स्वय पापात मांतरी वडिलांची कवणक न करी ऐसा हिंसक दुराचारी परदुःखे शिनेला. स्वतः अत्यंत पापी अंतःकरणात असून दुसऱ्या वशिषी माय ममता अजिबात ठेवत. एखादा दुराचारी क्रूर मनुष्य ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने कधी कष्टी होत नाही तसंच त्याचं वागणं असतं. दुःख परव्यावे नेणती दुर्जन गांजिरेची गांजिती श्रम पावता आनंदती आपुले म्हणी. दुर्जन लोक असतात ते दुसऱ्याचं दुःख जाणू शकत नाहीत, दुसऱ्यांना सतत छळत राहतात आणि त्यांना कष्ट झालेले पाहिले की आनंद वाटतो. स्वदुःखे सूर्य अंतरी आणि परदुःखी हास्य करी तयास प्राप्त यमपुरी राजदो ताडीसी. कसं वागलं पाहिजे? आपल्या दुःखाने जो अंतरात झुरतो आणि लोकांना दुःख झाले कोण त्याच्या अंतकरणाला उकळ्या फुटतात, त्याला यमलोकामध्ये खूप त्रास होतो. असो ऐसे मतांत बापुडे तयाचे भगवंत कैसा जोडे तयाची सद्बुद्धी ना आवडे पूर्वपातकावरुणी. त्याला गुरुच्या पापामुळं त्याला काहीच आवडत नाही चांगल्या गोष्टी. तयास देहाचा अंती गात्रे क्षीणती पावती जीवलगे ओसंडती जाणवेल तेव्हा. त्याचा अंतकाळ जेव्हा आला तर ते सर्व गात्र क्षीण होऊन जाते. जीवलग म्हणणारी माणसं पण त्याला सोडून जातात, कोणी त्याला साथ देत नाही. अशा प्रकारचं वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे. संसार संगी सुख झाले ऐसे देखील ऐकले तैसे जाणून अनहित केले ते दुःखी स्वये. म्हणजे संसारात ममत्व ठेवल्यामुळे कोणाला सुख झाले आहे का? कधी तुम्हाला दिसून येणार नाही, ऐकून पण येणार नाही. ते आपल्या स्वतःच्या कारणाने स्वतः दुःख भोगतात. संसारी सुख मांडिती ते प्राणी मूढमती जाणून डोळे झाके की पडत मूर्ख. अत्यंत मूढ बुद्धीचे जे लोक असतात ते संसार सुखात सुख मानतात, ते पडत मूर्ख आहे. त्यांना हे सर्व कळत असून सुद्धा ते तिकडे डोळे झाकतात. प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा परमार्थ अवघाची बुडवा हे भीत नव्हे. सगळं परमार्थ बुडून जमणार नाही, परमार्थ हा वाढवला पाहिजे प्रत्येकाने थोडा थोडा. म्हणून परमार्थ थोडा थोडा वाढवला पाहिजे, परमार्थ सर्व सुखडू दिला नाही पाहिजे. हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. मागा झाले निरूपण गुरु शिष्याची ओळखण आता उपदेशाचे लक्षण सांगिले जे. पुढच्या समासामध्ये समर्थ असं म्हणतात की मी एका अर्थाने उपदेशाचं लक्षण सांगणार आहे आणि या शिष्य लक्षणाचा जर आपण एकत्रित धांडोळा जर केला आपल्या लक्षात येईल की वास्तविक ब्रह्मविद्या ब्रह्मस्वरूप असल्याने तिला मानव धर्म नाही. पहिला मुद्दा ब्रह्मविद्या कशी तर ब्रह्मस्वरूप आहे, ती मानव धर्म नाही.
पण सद्गुरू म्हणजे मानव देह धारण केलेली ब्रह्मविद्या. सद्गुरू तर ज्याने ब्रह्मविद्या धारण करून मानव देह धारण केलेला. म्हणून दर्शनी माणूस दिसणाऱ्या सद्गुरूचं ईश्वर एवढं थोरपण आहे. त्याच्या ठिकाणी विरसणाऱ्या ब्रह्मविद्येवरच सर्वस्व अवलंबून असतं. त्याचा चेहरा ती विद्या दिसून येते. आणि सर्व विद्या समर्थ असतात ते खरे, तरी ब्रह्मविद्या समर्थ असून रसाने अतिशय भरले. या कारणाने सद्गुरू केवळ आपल्या सानिध्यात माणसाला दिव्य प्रेरणा देतो व हिंस्र पशूंना आपला दुष्टभाव विसरायला. किती विलक्षण. अशा ब्रह्म कसा आहे तर ते दुष्टपणा विसरायला लावणार आहे, मानवता निर्माण करणार आहे आणि मग पशूंना आपला दुष्ट स्वभाव विसरायला लावणार आहे. सद्गुरूच्या अंगी मानवता परिणता ही स्वरूपामध्ये विलसत असते आणि म्हणून तिच्या कोंदणात ब्रह्मविद्या अत्यंत शोभून दिसते. पवित्र ब्रह्मविद्ये पावन झालेल्या मानवतेमधून सद्गुरूच्या अंतःकरणात जीव मात्राविषयी दयेचा झरा उगवतो. पवित्र ब्रह्मविद्येने पावन झालेल्या मानवतेमधून सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये इतर जीव मात्राविषयी दयाचा झरा उगवतो. पण आपल्या अंतःकरणात जर दुसऱ्या विद्येत आपल्या दया वाटू लागली तर समजायचं की आपली प्रगती झालेली आहे. अशा प्रकारची दया अंतःकरणात निर्माण होणं हे फार मोठे आवश्यक आहे. एकदा एका खेडेगावाचा प्रसंग असा बघितला मी. शाळा सुटली. प्रसंग तर घडतच असतात, पण वैशिष्ट्य काय प्रसंगाचं तर एक मुलगा आपलं दप्तर घेऊन शाळेत बाहेर आला आणि बाहेर त्याने दृश्य पाहिलं. तो लगेच थांबला. एक मोठा मुलगा दुसऱ्या लहान मुलाला निर्दयपणे मारत होता. त्या मोठ्या मुलाची मारामारी करण्याची हिंमत मात्र कोणाकडे नव्हती. शाळेबाहेर आलेल्या त्या मुलामध्ये नव्हती. तरी तो मध्ये पडला आणि मारणाऱ्या त्या युवकाला असं तो म्हणाला, सज्जन मुलगा, तू त्याला किती फटके मारणार आहेस? तुला काय करायचं रे त्याच्याशी? त्या युवकांनी रागानं बोलला. तो म्हटला, माझं एक काम आहे. काय काम आहे लवकर सांग. मी पण त्या मार खाणाऱ्या मुलामध्ये दुबळा माणूस आहे. मी पण तुझ्याशी मारामारी करू शकत नाही. मला पण थोडा मार दे. तू त्याला जेवढे जे फटके मारणार आहे त्यातले अर्धे फटके मला मार. त्या तरुणाला ते कळत ना, तू या मुलाला जितके वेताचे फटके मारणार तितके मला मार. ती मागणी बघून तो युवक अत्यंत आश्चर्यचकित झाला आणि भानावर आला. त्याला आपल्या कृत्याची शरम वाटली. हा मुलगा परपीडा पण इतका संवेदनशील झाला आणि मी मात्र क्रूरतेने या मुलाला मारतो आहे, माझा धिक्कार असो असे त्याच्या मनात विचार येतात. त्याने आपल्या हातातली काठी फेकून दिली. मार खाणाऱ्या त्या मुलाला उठवले व त्याची माफी पण मागितली. ज्या दयाळू बालकाने मार खाण्यासाठी भागीदारांची दया दर्शवली त्याचं नाव होतं लॉर्ड बायरन. हा इंग्रजी भाषेमधला सगळ्यात मोठा कवी होऊन गेला. मूळ समर्थाने जे सांगितलं आहे की सद्गुरूच्या अंगी मानवता परिणता स्वरूप विलसते. मानवता विलसतेचा अर्थ आहे की त्याची संवेदनशीलता वाढते. अशी संवेदनशीलता भारतातच नव्हे तर अन्य देशामधल्या विचारवंताच्या मनावर सुद्धा विकसित झाली होती. म्हणून मानवतेमधून सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये जीवमात्राविषयी दयेचा झरा निर्माण झाला पाहिजे. अशा प्रकारचा संदर्भ म्हणजे संवेदनशीलता उत्पन्न झाली पाहिजे. आपल्याला ब्रह्मविद्या मिळावी म्हणजेच ईश्वर दर्शन व्हावे अशी खरी तळमळ असणारा कोणी भेटावा म्हणून या दयेच्या पोटी सद्गुरू आतुर असतो. पण असा कोणी भेटला तर त्याच्यावर आपल्या वात्सल्य प्रेमाचा अक्षरशः वर्षाव होतो. मृतवत जीवन जगणारा तो अमृत करतो. अज्ञानजन्य भ्रमात जन्म घालवणाऱ्या आत्मज्ञानी करतो आणि संसार ताप आणि पोळलेल्या दीन दुःखितांना तो आनंद स्वरूप देतो. अशा प्रकारे सदशिष्याचं वर्णन सांगितलं की अशा प्रकारचा सदशिष्य हे गुरुच तयार करू शकतात. त्याचं वर्णन त्यांनी या समासामध्ये केलं. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे अनात्मा शांत जड अनित्य दुःख देणाऱ्या दृश्यापासून आपण काय केलं पाहिजे. आपण अनंत झालो पाहिजे, आपण सूक्ष्म झालो पाहिजे, आपण चेतन झालं पाहिजे, आपण नित्य नियमाने जीवन जगलं पाहिजे, आपण अतींद्रिय झालं पाहिजे आणि आपण आनंदरूप आत्मा झालं पाहिजे. प्रसंग असा आहे की आचार्य कृपलानजी हे जाती व्यवस्थेचा खूप कठोर विरोध करत होते आणि काही तरुणांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही जात मानत नाही, मग आता मला सांगा. त्या कृपलाने असं म्हणाले की मी जात मानत नाही. मी जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा मी ब्राह्मण असतो. एखाद्या निराधार माणसाला मी जेव्हा मदत करतो तेव्हा मी क्षत्रिय असतो. मी नोकरीचा पगार घेतो तेव्हा मी वैश्य असतो आणि मी घरामधली सगळी स्वच्छता करतो तेव्हा मी क्षुद्र असतो. मनुष्याची ओळख त्याच्या किंमत आणि जातीवर नसते,
त्याच्या गुणावर आणि कर्मावर ठरलेली पाहिजे. जाती जन्मावर आधारलेला नसून कर्मावर जाती या अवलंबून आहे. म्हणून प्रत्येकाने काही ना काहीतरी सेवा केली पाहिजे असा प्रकारचा संदेश या आचार्य कृपालानींनी लोकांना दिला. म्हणून त्यामुळं मनुष्याची जी बुद्धी आहे ती स्वच्छ आणि सूक्ष्म बनते. शिष्याची बुद्धी ज्या प्रमाणात निष्काम होते त्या प्रमाणात ती सद्गुरूच्या ब्रह्मविद्येशी तादात्म्य होते. सद्गुरूशी तादात्म्य जर व्हायचं असेल शिष्याच्या बुद्धीला तर ती बुद्धी निष्काम झाली पाहिजे. ज्या शिष्याची बुद्धी निष्काम होते ती त्या प्रमाणामध्ये सद्गुरूच्या ब्रह्मविद्येशी तादात्म्य पाहत असते, त्या बरोबरीला येत असते. तादात्म्याने गुरु आणि शिष्य दोघंही ज्ञानाच्या पातळीवर एकत्र येतात आणि शिष्य गुरुरूपच होऊन जातो. त्याच्या बुद्धीवर सद्गुरूंच्या दिव्य प्रेमाचा रंग चढतो आणि ती अलिप्त होऊन पूर्णपणे तो मोकळा होतो. शिष्य पूर्ण अंतर्मुख होऊन वृत्ती शून्य होतो, त्याला परमस्वरूप शांती प्राप्त होते. अशा प्रकारचं शिष्य लक्षण समर्थांनी खूप विस्तृतपणे या समासामध्ये मांडलेला आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा समाज आपण जर शांतपणे सूक्ष्मपणे जर वाचला तर मला वाटतं असं की शिष्याचं लक्षण हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण परमेश्वराचे परमशिष्य होण्यासाठी खूप आतुरलेले आहोत आणि तेच समर्थांनी या शिष्य लक्षणामध्ये सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यदने तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिनाथ. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मागणी, अनवरत भूमंडळी भेट दुतया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे. चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.